नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कशा आहात? तर चला मित्रांनो, आपली आंबा कैरी काल आंबा आलाय परवा दिवशी. 1000 किलो आंबा आलाय. पण काय झालंय, आपल्याला वेळच मिळाला नाही है ना व्हिडिओला ह्याला. कारण की एक झालं की एक काम त्याच्यातून फोडायला महिला नाहीत. मी आणि एक जण ताई, आम्ही दोघ जणच 1000 आंबा 2 दिवस झालं तोडतोय. आणि टेन्शन येतं एवढा आंबा आणि फोडायचा कधी. पण असू द्या, काय संघर्ष करत राहायचं. उठायचं सकाळी 7 वाजला की लगेच चालू करायचं. संध्याकाळी 8 वाजो 9 वाजो 10 वाजो 11 वाजो 12 वाजो फोडत राहायचं. आपलं आंबा कैरी चांगली मस्तपैकी झणझणीत चमचमीत छान असं सुंदर असं करायचं आणि तुम्हाला खायला द्यायचं. आणि चला, कसं वाटतं आंबा दाव की आणून ह्यांना सगळ्यांना. किती आंबा आहे बघा. 1000 किलो आंबा आलाय. जास्त आंबा आहे, खूप आहे. सगळ्यात जास्त आंबा आहे. कैऱ्या अशा ठेवलेल्या असतात, दाव कैऱ्या वाया घातलेले दाव कैऱ्या वाळत घातलेल्या. तुम्ही म्हणता खालनं पण साडी आणि वरनं पण साडी आहे. हो, तसलं पटत नाही, मलाच पटत नाही. झाकून ठेवलेल्या. विषय काय असतो, लय जण म्हणतात तुमच्या साड्या कुठं उन्हाचा वाळायला घालतात का, ठेव करता का ठेव करता का. पण तसं नाही. नव्या साड्या येतं, एकदा 100 रुपयाला साडी मिळते. एकदा साड्या आणायच्या, खाली पण साडी आणि वर पण साडी. आणि उन्हात नाही ती उन्हात लोणचं जेवढं फोडी वाळल तेवढं आपलं सुकं लोणचं होतं. आणि लोणचं एकदम मस्त झालंय, झणझणीत चमचमीत. आतापर्यंत ऑर्डरी पोचल्यात सगळ्यांच्या. कुणाकुणाच्या पोचल्यात, कुणाकुणा लोणचं कसं वाटलंय नक्की कमेंट मध्ये सांगा. गावरान पद्धतीचं. गावरान पद्धतीचं काय तसलं लय मसाला किंवा लय तेल किंवा लय काय ह्याच्यात नुसतं कसं असतं. आमच्यात मसाला लय नसतो. नुसतं आपलं फोडी जास्त असतात थोडी जास्त असते ते. कारण की लोणचं तसं गावरान पद्धतीचंही नाही. आणि तुम्हाला 12 महिने लोणचं खाऊ शकता तुम्ही, किती घ्या किती पण घ्या. गेल्या वर्षीचं लोणचं थोडंसं राहिलेलं अजून पण आहे, 1 किलो. आम्ही ती ठेवलेली कशासाठी ठेवलेले, दाखवायला आपलं लोणचं किती टिकतंय. नाही, आपल्याला कळलं पाहिजेत ना आपलं लोणचं किती दिवस राहू शकतं. त्याच्यामुळं आपण बी आणि आपलं फूड लायसन वगैरे आले, सगळ्या गोष्टी आल्यात. आपलं लोणचं चेकिंग होतं, सगळं होतं. आणि खूप असं छान असं आनंद आहे मला. करणार सुद्धा तोंडाला पाणी सुटत ती सुद्धा खात असते. त्यांना म्हणायचं तुम्हाला बी देतो थांबा. सगळ्याला लोणचं वाटलंय. पॅकिंग पण आपण स्वच्छपणे करतो. पॅकिंगला माझी अनु दिदी असते, चिव दिदी असते आणि मी असतो. अश्विनी दुकानावरती असते. त्याच्यामुळं काय नाही, तुम्हाला कसं वाटतं लोणचं नक्की तुम्ही घ्या, सांगा, बघा, विचार करा आणि घ्या. नंबर आहे 70 20 77 76 13. ह्या नंबरला कॉल करा आणि आपल्या लोणच्याची ऑर्डर टाका. होय आणू काय म्हणते जा. मम्मीचं काय चाललंय जाऊ गेली म्हणा. मम्मीने सगळं घर आवरलं, झाडून पुसून. इकडं आता भांडी घासायला चालले. होय, भांडी घासायचं चाललंय. पप्पांनी इकडे नळ बसवलं, पाणी पण चालू केलं. त्यांच्या घासून घ्यावा म्हणजे सगळं स्वयंपाक व्हायचा, ते बसले आम्ही फोडायला. सगळी भांडी इथं होती ती सगळी घासून घेतली एकदा. जरा स्वच्छ करावं, वेळच मिळत नाही. रात्री 11 वाजता यायला जेवायचं, नंतर भांडी घासायचं, जेवण. उशीर झालाय मला. हो, पण आवरायचं गरजेचं होतं ना. ओके. तर दिवसभर पण राडा होतो काय काय आमच्याकडनं, तेच पुसून घ्यायचं. काय नाही तर बाय सगळ्यांना. बाय बाय.